एवढं मार्क कमी पडले तर कसं काय करावं आता? आ मी तर ते बघूनच हँग झाली आ काय करायचं आता? सांग ना, तू काय करू? काय करायचं आता? आ ही काय कॉमेडी करते का काय? मी का जोक मारला एक? काय करायचं तूच सांग आता. काय करायचं बाबा आता? परत पाडणारीस का चांगलं मार्क परतच्या पेपरला? हा तुझं तर काही हेच नाही. तू तर हा म्हणूच नको. तू तर ना बापासारखी आहेस, विश्वास न ठेवणारी तुझ्यावरती. शेम बापाच्या पावलावरती पाऊल बघ तुझा. करतीश बोलतीश एक आणि करतीश एक. हा तुझं सांग बबलू. चांगलं पाडशील का? परतच्या वेळेस कंप्लेंट येईल का अशी? परतच्या वेळेस व्हिडिओ काढू का चांगलं पाडल्यावरती मार्क? बघा. हा तर बघा आता हा सांगितलं यांनी व्हिडिओद्वारे. आणि व्हिडिओ काढण्याच्या पहिलं हा लय रडत होता की मम्मी व्हिडिओद्वारे नको सांगू म्हणून. कारण त्याला वाटत होता आपला अपमान होईल. अपमान नाही ह्याच्यामध्ये काहीतरी माणूस शिकतय. अपमानाची गोष्ट नाही. आता अपमान झालेला बरा, पण पुढे जाऊन हे लक्षात राहतं आपल्या की बाबा आपली मम्मी डायरेक्ट व्हिडिओद्वारे सांगते. ती भीती राहते की बाबा आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. आपल्याला चांगली भीती पाहिजे माणसाला, कुठल्या पण गोष्टीची काळजी पाहिजे. बरोबर का नाही? तर आता जाऊ द्या मरू द्या आता एवढ्या बारीत तर जाऊ द्या मरू द्या. काय आता काही इलाज नाही. आता आले मार्क कमी तर येऊ द्या. आता काय करणार? तर बघा आता मी तुम्हाला हे सांगते, थांबा. तर आपल्या शौर्य आर्याच आहेत ना, हुशार आहेत बरं का. अशी काही ड नाही तर हुशार आहेत. एवढी पण नाही ड की आहेत बाबा ड म्हणून. पण त्यांचं कसं ह्याच वेळेस त्यांना मार्क कमी पडलेत. आता कशामुळं पडलेत हे मला सुद्धा नाही माहिती. नाही तर प्रत्येक वेळेस शौर्य चांगला मार्क काढतो. आर्य नाही. आर्य आहे जरा बेतात, पण आर्य नाही एवढी ही करत. पण शौर्य आहे ना प्रत्येक वेळेस चांगला मार्क काढतो. आणि शौर्यचं आहे ना म्हणजे हुशार आहे शौर्य. पण ह्याच वेळेस कसं काय फेल केला मला काय कळाना. बरं टीचर पण म्हणजे मराठीच्या टीचर पण हिला बोलत होत्या बरं का, आर्याला, की मार्क कमी पडले म्हणून. आर्याला पाठीमागं बोलत होत्या. कारण त्याला मार्क मराठीचं लय फेल यायला आहे ना. तो मराठीचं लय हे झालेलं आहे. मला काय कळत नाही एवढं, पण ते आर्याला बोलत होते बरं का. ह्याच वेळेस त्यांना मार्क कमी आल्यात. पण सांगणं पण गरजेचं काम आहे ना. बरोबर का नाही? असं नाही ह्याच्यात अपमानाची गोष्ट नाही की अपमान आता झालेला, आता लहान आहेत आता अपमान झालेला बरा. पण शिक्षणाचा अपमान कधीच नाही करावा. की बाबा शिक्षणात असं बोलूनच माणूस हुशार होतो. त्यातनी काहीतरी शिकतं माणूस. तर असं अपमान नाही का. आता ती लहान येतं, लहान म्हणजे एवढी पण लहान नाही तर की त्यांना जबाबदारीची जाण आहे. प्रत्येक गोष्टीची जाण पाहिजे लेकरांना लहानपणापासून. बरोबर का नाही? तर चला आता ह्या वेळेसच आल्या जरा मार्क त्यांचं कमी, तर जाऊ दे आता, येऊ दे. आता काय करणार, आता इलाज नाही ना. पण पुढच्या वेळेस नक्की ती मार्क जास्त काढणार आहेत असं त्यांनी मला येताना सांगितलंय. हा एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते आणि ठेवते बरं का. तर थांबा 2 मिनिटं. आर्या, ह्याची टीचर काय म्हणत होती तुला ग? म्हणत होती कि ना इस साल अच्छे नहीं किए थे ना पेपर, पर अगले साल अच्छे मराठीत बोलला. मग हिंदीतच बोलत होती ना. होय, मराठीतून सांग ना. मराठी नाही कळत ह्यांना, पण मराठीतून सांग ना. आम्हाला नाही कळत मराठी. हिंदी आम्हाला नाही कळत. हिंदी नाही येत तुला हिंदी? यावर्षी एवढं घाण का पेपर केला? होय, तुला सांगितलं होय टीचरनी? हा, होय मी गेल्यानंतर सांगत होती. होय. 3 दिवस झाले त्याला. टीचरला माहितीये का तुझा भाऊ आहे तिथं? हा, कारण ना शौर्य आपला हुशार आहे. पण ह्या वेळेस त्याचं कसं काय तो फेल यालाय मला काय कळाना. कशामुळं बाळा झालं असं? सांग का? हा त्याने म्हणलं इझी जाईल पेपर, आपली मराठी मातृभाषा आहे, मला येते मराठी. नाही बाळा, तसं नसतं या. असं कधीच नाही. असं आहे ना, आपल्यावरती आपला कॉन्फिडन्स ठेवावा आणि ना पेपरकडे लक्ष द्यावं, बाकी कशाकडेच नाही. बरं ह्यांना आहे ना पेपर चालू असतात ना तेव्हा टीव्ही बीव्ही काहीच नसते बरं का. ह्यांना टीव्ही बीव्ही काहीच नसते. टीव्ही बंद असते त्यावेळेस. आम्ही रिचार्जच टाकत नाही बिलकुल सुद्धा. टीव्ही लावत पण नाही ती. पण ह्या वेळेस कसं काय शौर्य तुझा एवढा फेल गेला तू? आर्याचं काय नाही एवढं, मला आर्याचं नाही एवढं काय वाटत. आर्याचं नाही, कारण ती आम्हाला सवय झाली ना. ती एवढी नाही टॅलेंटेड, एवढी नाही. अभ्यास नाही तिला, अभ्यास नाही एवढी. त्याच्यामुळे तिचं नाही एवढं काय वाटत. तिला नाही झेपत लय.
त्यांचं सीबीएसई बोर्ड आहे सीबीएसई बोर्ड आहे ना, तर ते अवघड असतंय, तिला एवढा झेपत नाही. त्या मानाने तिचं नाही काय, फक्त या शौर्याचं जरा मला वाईट वाटतंय. या शौर्याला मार्क कमी पडले, शौर्याचं जरा वाईट वाटतंय. पण आता प्रयत्न करणार आहे बरं का तो मार्क चांगलं पाडण्याचा. होय शौर्य करणार आहे ना प्रयत्न. अभ्यासात हुशार व्हायचं बाबा, अभ्यास महत्वाचा आहे जीवनामध्ये. चालतंय का? रडू नको बाळा, रडू नको बाळा, काही नाही वाईट झालं बाळा, तू रडू नकोस एवढा रे. बघू दे बाळा, बाळा रडू नको तुला कुणी मारला नाही, हाणलं नाही बाळा तुला कुणी मारला नाही, हाणला नाही, टेसला नाही, काही नाही तुला केलं. तुला फक्त बोललं म्हणून तुला रडायला येते का बाळा? बाळा कसं काय व्हायचं तुझं बाळा? असं तू रडत राहिला तर कसं काय व्हायचं? आ तुला कुणी मारला नाही, हाणला नाही, नको रडूस. कशा रडायचं काहीच कारण नाही बाळा. काय कारण रडायचं? हे अगो बाया 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 बाया, सूर्य काय रडलाय म्हणून काय बोला बात आहे पोराला? ह्याच्या पुढे तोंड जोडून घ्यायची गज झाली. आणि ती हसत या, ती चाबरी हसती. चाबरे इकडे ये तू जरा. हा इकडे दात आड काढतीये, इकडे ये चाबरी तू जरा. कायला दात आड काढतीस ग बिनकामाची? किती रडतोय तो, किती रडतोय बघ बरं बिनकामाचा. कारण नसताना रडतोय. आहे का काय कारण? झालाय तो पास तुला तर पहिले टीचरने सांगितलं का काय तुझा भाव पास झालाय म्हणून? मग ते मॅम सांगितलं 5 पैकी कमी नाही तर 5 मार्क पडले ना मग अगं पण 5 मार्क, हा पण तुला तर 5 पण नाही, तर तुला तर 2-3 येत. मग तू तर फेलच झालीस पार पार, कशातच नाही पास झालीस तू तर. असं असतं का ग बुट्या तवा?